आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? दोन बायका फजिती ऐका। भाजप आमदारांच्या दोन बायकांमधील हाणामारी। आमदार तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे। भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध यवतमाळ जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली आहे। 12 फेब्रुवारी रोजी त्यांना तोडसाम यांनी पहिली पत्नी आणि तिच्या नातलगांनी भररस्त्यात मारहाण केली। त्याचे व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले। याबाबत तक्रारीमध्ये राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया शिंदे तोडसाम यांनी धिंड काढणे, विनयभंग यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। पांढरकवडा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली। सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। दोन बायका फजिती ऐका असा वाद काही दिवसापूर्वी पुढे आला होता। आमदार महोदयांच्या दोन पत्नींचा वाद मिटताना काही दिसत नाही। पांढरकवड्याला जे कबड्डीचं आयोजन केलं गेलं होतं त्या कार्यक्रमासाठी मला तिथे बोलवलं होतं, म्हणून मी तिथे गेली। कार्यक्रम आटोपल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्यासोबतच गाडीत बसून मी तिथून वापस निघाली त्यावेळेला दोन गाड्या भरून आल्यात आणि आम्हाला गाडीला ठोकलं, आमच्या गाडीला जोरदार। आणि त्या गाडीतून जवळपास म्हणजे आजूबाजूचे लोक मिळून 30-40 लोकांनी येऊन डायरेक्ट हमला केला। त्याच्यामध्ये मला तर जे करायचं ते केलंच, पण इवन माझे पती जे आमदार आहेत त्यांना सुद्धा मारहाण झाली। त्यांना तिथून उचलून नेलं जागेवरून। माझ्यासोबत तर अत्यंत वाईट कृत्य झालं। व्हिडिओ बनवले त्या लोकांनी फक्त ज्या वेळेला बायका मारत होत्या तेव्हा, पण त्याआधी मला पुरुषांनी सुद्धा लाताबुक्क्यांनी मारलं, माझे कपडे काढायचा प्रयत्न केला, जे आता मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही। ज्या वेळेला एवढा 30-40 लोकांचा मॉब असेल त्यावेळेला ते काय करतात ते आपण समजू शकता। ते मी माझ्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलंच आहे। माझे कानातले सुद्धा हिसकून घेतलेले, म्हणजे त्या लोकांना त्या क्षणाला जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं। पुन्हा हे सगळं घडल्यावरती मला साईडला नेऊन म्हणजे त्या स्कॉर्पिओच्या मागे उभं करून मला बायकांना मारायला लावलं आणि ते व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल केले। आणि मला सुरुवातीला सांगण्यात आलं की आपण फक्त मोदींच्या सभेपर्यंत थांबायचं आणि मोदीजींची सभा व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर आपण कंप्लेंट करायची, पण नंतर मला कंप्लेंट पण नाही होऊ दिली आणि आज माझ्यासोबत पण इथे आज ते नाही आहेत। आज मी पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे कारण मला खूप मार होता। त्याच्यानंतर माझ्यावरती हा दबाव आणण्यात आला की ॲट्रॉसिटी लावणार माझ्यावरती म्हणून। म्हणजे या सगळ्या गोष्टी आज मी घाबरून घरात न बसता आज शेवटी आपल्यासमोर आली आहे की जर आता माझ्यासारखे लोक समोर येणार नाही, आपल्या अन्यायाविरुद्ध जर लढणार नाही तर मग लढणार कोण? माझं म्हणणं हेच आहे याच्यावरती की लग्न झालेलं आहे आमचं आणि त्याचा पुरावा योग्य वेळ आले की माझ्याजवळ आमचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते मी दाखवेल। तर सगळ्यात जास्त ज्यांनी मला मारलं आणि हे सगळं घडवून आणणं आणि माझ्यासोबत माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये तो मनीष रामगिरवार म्हणून एक जण आहे तो होता। त्याच्यानंतर मला वाटतं अक्षय नवाडे म्हणून आहे तो होता। मोनू कनाके आहे। त्याच्यानंतर मला मारताना अर्चना येडमे म्हणजे यांची पहिली बायको ती आहे आणि तिच्यासोबत अजून एक कोणीतरी शिला गेडाम म्हणून आहे, नागोराव गेडामची बायको। असे अजून 4-5 लोकांची नावं त्याच्यामध्ये आहे जी तिथे होती, खरोखर होती। त्यांनी मारली आणि मला इतकं मारलं की मला या गोष्टी। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।